आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका. स्वातंत्र्यानंतर तब्बल 79 वर्षांनंतर 2026 या नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला पारणे तालुक्यातील खडकवाडी येथील जांभूळवाडी या आदिवासी वस्तीमध्ये अखेर वीज पुरवठ्यासाठी निधी मंजूर झाल्यानं ग्रामस्थांमध्ये समाधानाचं आणि आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवसेना नेते सुजित झावरे पाटील यांच्या सातत्यानं केलेल्या पाठपुराव्यामुळे अंधारामध्ये जीवन जगणाऱ्या आदिवासी समाजासाठी हा निर्णय ऐतिहासिक ठरणार आहे. या कामासाठी 37,43,510 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय, अशी माहिती सुजित झावरे पाटील यांनी दिली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सन 2025-26 या चालू आर्थिक वर्षामध्ये जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रम अंतर्गत आदिवासी विकास विभागाच्या वतीनं विद्युत विकास या मुख्य शीर्षकाखाली आदिवासी उपयोजना आणि उपयोजना बाह्य क्षेत्रामध्ये ग्रामीण विद्युतीकरण आणि पद्धती सुधारणा या कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याच अंतर्गत पारणे तालुक्यातील जांभूळवाडी इथे हा निधी मंजूर करण्यात आलाय, असे सुजित झावरे पाटील यांनी म्हटलंय. नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांना मी सर्वप्रथम येणाऱ्या 2026 या नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. या शुभेच्छा देत असताना 2025 मध्ये आपण पारनेरचा DPR असेल, पारनेरच्या रस्त्यांच्या स्मशानभूमीच्या विकासासाठी माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी दिलेला 2 कोटींचा निधी असेल, या अशा अनेक छोट्या छोट्या वाड्या वस्त्यांच्या देखील आपण अनेक योजना राबवल्या. या सगळ्या योजना राबवत असताना आज आपण एका महत्त्वाच्या गोष्टीची मी या ठिकाणी घोषणा करणार आहे, की खूप महत्त्वाची आहे. आपला पारनेर तालुका हा विशेषतः त्याचा उत्तर भाग जो आहे तो आदिवासी बहुल क्षेत्र म्हणून ओळखला जातो. तर त्याच्यामध्ये पोखरीचा पवळदरा असेल, त्याच्यामध्ये पारदरा असेल, बळीचा दरा असेल किंवा पळशीची नागापूरवाडी असेल, वनखुट्याची मनई वस्ती असेल, वासुंद्याची ठाकरवाडी असेल, ढवळपुरीची कोंडिबाची ठाकरवाडी असेल, अशा अनेक वाड्या वस्त्या ह्या ठाकर समाजाने त्या ठिकाणी त्यांचं प्राबल्य त्या ठिकाणी आहे. आजही स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक घरांमध्ये वीज पोचलेली नाही आणि म्हणून आमचा साधारण गेल्या 7-8 महिन्यांपासूनचा एक प्रयत्न होता की खडकवाडीमधील जांभूळवाडी असेल, चिमणी बारव असेल, कुरण वस्ती असेल, त्या परिसरात असणारा ठाकर समाजाबरोबरच काही भिल्ल वस्ती पण आहे, हे ट्रायबलमध्ये म्हणजे आदिवासीमध्ये मोडतात. आदिवासीमध्ये 2 जाती प्रामुख्याने येतात शेड्यूल्ड ट्राईबमध्ये, म्हणजे एक ठाकर, एक भिल्ल आणि एक महादेव कोळी. त्यापैकी या 2 जे महत्त्वाचा घटक आपल्या तालुक्यामध्ये जास्त लोकसंख्या आहे ती ठाकर समाजाची आणि भिल्ल समाजाची. यांची अनेक दिवसाची जांभूळवाडी आणि त्या खडकवाडीतल्या परिसरातल्या लोकांची अशी मागणी होती की आम्हाला आजही लाईट नाही, वीज पुरवठा आम्हाला होत नाही आणि म्हणून आम्हाला आमची दिवाळी देखील घरामध्ये अगदी कधी कधी मेणबत्ती चिमणीमध्ये करावं लागते साजरी. त्या सगळ्यांचं म्हणणं होतं की आम्हाला याच्यामधून एखादा विद्युत जर पुरवठा केला तर तो खूप महत्त्वाचा आमच्या आयुष्याच्या दृष्टीनं माइलस्टोन आमच्या आयुष्याचा ठरेल. आणि मग मी त्याचा अंदाज घेतला की याला किती साधारण रक्कम लागू शकते. तर साधारण 38 ते 40 पोल प्लस 2 63च्या डिप्या, एक 25ची DP म्हणजे ट्रान्सफॉर्मर, ह्या त्यासाठी आवश्यक होत्या. आणि याच्यासाठी OTSP म्हणजे अदर ट्रायबलमध्ये आपण मोडतो पारनेर तालुका. तर प्रकल्प विकास एकात्मिक प्रकल्प विकास राजूर यांच्या अंडर हा विभाग येतो आणि मी त्यांच्याकडं सातत्याने पाठपुरावा केला. त्याच्यामध्ये मला नामदार पालकमंत्र्यांनी देखील मदत केली आणि आज मला तुमच्या सगळ्यांना सांगायला आनंद वाटतो की नवीन वर्षाच्या शुभपर्वावर
या सगळ्या समाजाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या विद्युत विकास शीर्षक OTSP क्षेत्रासाठी असलेलं त्याचा मला मंजुरी घेता आली ती मी आपल्या सगळ्यांसमोर सादर करत आहे. तर त्याच्यामध्ये आपल्या पारनेर तालुक्यातील जांभूळवाडी, खडकवाडी येथील या सगळ्या वस्त्यांच्या, मग ती ST आणि LT या जवळजवळ 3.5 किलोमीटरच्या लाईटच्या योजनेसाठी साधारण 37,43,510 रुपयाची मंजुरी OTSP प्रकल्प विकास राजूर यांच्याकडून घेऊन ती आता जिल्हा नियोजन समिती आणि महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांच्याकडे त्यांनी तसा प्रशासकीय आदेश हा आज या ठिकाणी माझ्या हातामध्ये दिला. आणि आता मला खूप सांगायला आनंद वाटतो की शेवटी काय आहे की आपण आपल्या ज्या काही योजना आहेत त्या जशा शहरांमध्ये आपण पारनेरला DPR केल्याचा जसा आनंद पारनेरच्या नागरिकांना झाला, तसाच आनंद आज ठाकर समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत आज लाईट पोहोचणार आहे. हे त्यांच्या दृष्टीनं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आज सगळ्या लोकांना त्याचं महत्त्व कळणार नाही, कारण आपल्याला दिवसभर लाईटमध्ये आपल्याला बसण्याची सवय आहे. तर ज्यांना लाईट मिळालीच नाही अशाच्या जीवनामध्ये ज्यावेळेस प्रकाश येतो तर निश्चितपणे त्यांच्या दृष्टीनं तो खूप मोठी गोष्ट असते. आणि मला खूप मनापासून आनंद वाटतो की या सगळ्या गोष्टीला माध्यम मी झालो. आणि मी करणारा कधीच यशस्वी होत नाही, मी म्हणणारा कधी यशस्वी होत नाही. माझं म्हणणं आहे की मी याला माध्यम होतो आणि या माध्यमातून आज मला हे साकार करता आलं त्यांचं स्वप्न. आणि म्हणून मी त्या सगळ्या आदिवासी बांधवांना एवढंच सांगतो, अजूनही आपल्याला आदिवासी समाज हा मुख्य प्रवाहामध्ये समाजाच्या आणायचा आहे. त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न हा माझे वडील स्वर्गीय आमदार वसंतराव दादांचा देखील सातत्यानं असायचा. ठाकर समाजाला न्याय द्यायचा, धनगर समाजाला न्याय द्यायचा, भिल्ल समाजाला न्याय द्यायचा हा त्यांचा पहिल्यापासूनचा मानस असायचा. आणि म्हणून आज तो जपत याही पुढच्या काळामध्ये या तालुक्यामधल्या उपेक्षित वर्गाला बरोबर घेऊन जाण्याचं माझं जे स्वप्न आहे त्याच्यातला एक फार मोठा टप्पा आज माझ्या दृष्टीनं साकार झाला. आणि त्याचा आनंद, त्याचं समाधान माझ्या मनामध्ये निश्चितपणे आहे. मी पुन्हा एकदा सगळ्यांचे ज्यांनी याच्यासाठी सहकार्य केलं त्या सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो. नमस्कार. विनोद गायकवाड, C24 तास, पारनेर.